राम राम शेतकरी बांधवांनो, कशा आहात सगळे? आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. बघा, बाजाराची तीच जुनी अनिश्चितता आणि आपल्या शेतात राबणाऱ्या बळीराजाच्या मनातील धाकधूक हेच सगळं आज आपण दूर करणार आहोत. आपल्या शेतकरी आधी आकाशाकडे आणि नंतर बाजारभावाकडे आशेने पाहत असतो, हेच सत्य आहे. आज आपण राज्याच्या बाजार समित्यांमधील तूर आणि हरभऱ्याच्या दरांचे अतिशय सविस्तर आणि सखोल विश्लेषण करणार आहोत. पण हे महत्त्वाचे आकडे आणि ट्रेंड्स समजून घेण्याआधी शेतकरी ज्ञान या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून बाजाराची कोणतीही महत्त्वाची माहिती तुमच्याकडून सुटणार नाही. चला तर मग सुरू करूया. आता हा प्रश्न केवळ आजचा नाहीये, तो आपल्या प्रत्येकाच्या मनात कायम असतो. शेतातील महिन्याभराचे कष्ट आजच्या ह्या अस्थिर बाजारात खरोखर फळ देतील का? निसर्गाचा लहरीपणा, अवकाळी पाऊस आणि त्यात रोज वरखाली होणारे हे बाजारभाव, उन्हातान्हात राबून महिने घाम गाळून पिकवलेला आपला शेतीमाल जेव्हा बाजारात जातो ना, तेव्हा आज भाव काय मिळेल या अनिश्चिततेची वेदना आपण सगळेच जाणतो. शेतात सांडलेल्या घामाच्या प्रत्येक थेंबाचा योग्य मोबदला मिळेल का, ही धाकधूक खरोखरच काळजाचा ठोका चुकवणारी असते. आणि म्हणूनच बाजारातील अस्थिरतेच्या या वादळात योग्य दिशा दाखवण्यासाठी आजचं हे विश्लेषण एका दीपस्तंभासारखं काम करणार आहे. बघा, केवळ अंदाजांवर अवलंबून राहून चालणार नाही. आपण थेट आकडेवारी आणि पुराव्यांच्या आधारे दिशा ठरवणार आहोत. गेल्या काही दिवसांत बाजारभावांमध्ये जे प्रचंड मोठे बदल झालेत, त्यामागचं खरंच चित्र आता आपण अगदी स्पष्टपणे समजून घेऊया. ही अचूक माहिती तुम्हाला योग्य निर्णय घेण्यासाठी नक्कीच एक मोठी ताकद देईल. तर वळूयात आपल्या पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, तुरीचे दर आणि बाजारात आलेली मोठी उसळी. शेतातील काढणीपासून ते थेट बाजार समितीत आवक येण्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास जर आपण पाहिला, तर सध्याचं चित्र अतिशय सकारात्मक वाटतंय. राज्यामध्ये तुरीच्या सरासरी भावात पुन्हा एकदा भक्कम वाढ सुरू झालीय बरं का. आजच्या घडीला बहुतांश बाजार समित्यांमध्ये तुरीला किमान 7,500 ते कमाल 8,200 रुपयांच्या दरम्यान अत्यंत आश्वासक असा सरासरी दर मिळतोय. हा आकडाच आपल्याला सांगतोय की बाजारात तुरीची मागणी आता किती वेगाने वाढत आहे. आता इथे आपण दोन महत्त्वाच्या गोष्टींची तुलना करूया. एकीकडे सरकारी हमीभावाने म्हणजेच MSPवर तूर खरेदीचा एक सुरक्षित पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे. ही एक दिलासा देणारी बाब नक्कीच आहे. पण दुसरीकडे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खुल्या बाजारात तुरीचे दर एका अविश्वसनीय अशा वरच्या दिशेने झेपावत आहेत. खुल्या बाजारातील ही वाढती मागणी आपल्यासाठी अनेक नवीन आर्थिक संधी निर्माण करते. आणि हा एका आजचा सर्वात मोठा आकडा 8,400 रुपये. होय, हिंगणघाट बाजार समितीने आज अक्षरशः कमाल केलीये. लाल तुरीला मिळालेला हा सर्वाधिक कमाल दर आहे. आणि यात विशेष गोष्ट काय माहितीये, बाजारात तब्बल 3,411 क्विंटलची इतकी प्रचंड मोठी आवक होती, तरीही दरांनी हा उच्चांक गाठलाय. साधारणपणे आवक वाढली की दर पडतात, असा बाजाराचा नियम असतो. पण इथली मजबूत मागणी हे सगळे नियम मोडून काढतेय. हा आकडा खरोखरच एक खूप मोठा दिलासा आहे. हिंगणघाटची ही दमदार कामगिरी पाहिल्यानंतर आता आपण राज्यातील इतर आघाडीच्या बाजार समित्यांचा एक सविस्तर आढावा घेऊया. आकडेवारीचं सखोल विश्लेषण केल्यावर एक चित्र अत्यंत स्पष्ट होतं. हिंगणघाट, अकोला आणि गंगापूर या 3 बाजार समित्यांनी सध्या राज्यातील तुरीच्या बाजारावर आपलं निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलंय. हे तिन्ही मार्केट्स सध्या व्यापारी आणि शेतकरी अशा दोघांच्याही आकर्षणाचा प्रमुख केंद्र बनले आहेत. आता अकोला बाजार समितीच्या या कामगिरीचं वेगळेपण खूप खास आहे. अकोल्यात तब्बल 1,584 क्विंटल इतकी मोठी आवक होऊनही लाल तुरीने 8,150 रुपयांचा उत्कृष्ट असा कमाल दर मिळवलाय. एवढ्या मोठ्या आवेकेला इतका भक्कम भाव मिळणं हे अकोला मार्केटची ताकद आणि व्यापाऱ्यांचा तुरीमधील वाढलेला रस एकदम स्पष्टपणे दाखवून देतं. आणि आता गंगापूरची ही अतिशय रंजक परिस्थिती समजून घेण्यासारखी आहे. इथे अकोल्याच्या अगदी विरुद्ध चित्र आहे. गंगापूरमध्ये काळ्या तुरीची आवक केवळ 2 क्विंटल इतकीच होती. पण आवक कमी असली तरी दरात कोणतीही तडजोड झालेली नाही. इथला कमाल दर तब्बल 8,115 रुपयांवर पोहोचलाय. हे एक उत्तम उदाहरण आहे की जेव्हा बाजारात मालाची कमतरता असते तेव्हा किमती कशा चढेच राहतात. या टॉप मार्केट्स व्यतिरिक्त मराठवाडा आणि विदर्भातील काही बाजार समित्यांनी अतिशय सातत्यपूर्ण आणि मजबूत कामगिरी नोंदवलीय बरं का. जसं की जालन्यामध्ये 977 क्विंटल आवक असताना कमाल दर 7,777 रुपयांपर्यंत पोहोचला.
हिंगोलीत 7,855 रुपयांचा भाव मिळाला, तर कारंजामध्ये लाल तुरीला 7,900 रुपयांचा कमाल दर मिळाला. या बाजार समित्या एका भक्कम आधारासारख्या उभ्या आहेत. मध्यम श्रेणीतील स्थिर कामगिरी करणाऱ्या बाजार समित्यांचा कल आपण पाहिला तर लातूरचं उदाहरण घेता येईल. लातूरमध्ये 3,911 क्विंटलची प्रचंड मोठी आवक झाली, तरीही दराने 7,825 रुपयांचा पल्ला गाठलाय. नागपूरमध्ये 3,810 क्विंटल आवकेसह 7,650 रुपयांचा कमाल दर मिळाला, तर वाशिममध्ये 3,000 क्विंटल आवक असताना दर 7,690 रुपयांच्या घरात राहिला. इथे आवक आणि दराचा एक अतिशय उत्तम समतोल आपल्याला पाहायला मिळतोय. आता ज्या भागातील बाजार समित्यांमध्ये दरांचा टप्पा थोडा कमी आहे त्यांचीही माहिती घेणं तितकंच आवश्यक आहे. अमरावतीमध्ये 7,471, यवतमाळमध्ये 7,350, जळगावमध्ये 7,171 आणि धुळे येथे 6,805 रुपये असा कमाल दर पाहायला मिळाला. या परिसरातील शेतकरी बांधवांनी अजिबात निराश न होता हा ट्रेंड लक्षात घेऊन मालाच्या विक्रीचे योग्य टप्पे ठरवणं गरजेचं आहे, कारण माहिती असणं हाच आपला बचावाचा सर्वोत्तम मार्ग आहे. तुरीच्या या शानदार आकडेवारीनंतर आता आपण पाहूया हरभरा दरातील महत्त्वपूर्ण बदल आणि बाजारातील धक्कादायक चित्र. कालची दुपार बाजार नेहमीप्रमाणे सुरू होता आणि अचानक चित्र बदललं. ट्रेडिंग बोर्ड्सवर हरभऱ्याचे आकडे एकाएकी वरच्या दिशेने झेपावू लागली. ही उसळी इतकी अनपेक्षित आणि वेगवान होती की अनेकांना सुखद धक्काच बसला. हा क्षण हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एका नवीन आशेचा किरण घेऊन आलाय. बाजारात आलेली ही अचानक तेजी खूप काही सांगून जाणारी आहे मित्रांनी. तर मग पाहूया कालच्या या दुपारच्या तेजीनंतर कोणत्या बाजार समित्यांनी हरभरा बाजारभावात आघाडी घेतली आहे. आणि हा आहे आजच्या हरभरा विश्लेषणातील सर्वात मोठा आकडा, 6,500 रुपये. पुणे बाजार समितीने हरभऱ्याला हा सर्वाधिक कमाल दर दिला आहे. 44 क्विंटलच्या आवकेसह मिळालेला हा दर खरोखरच लक्षणीय आहे. तुरीपाठोपाठ आता हरभऱ्यालाही असा दमदार भाव मिळणं ही राज्यातील आपल्या हजारो हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंददायी आणि उत्साहवर्धक बातमी आहे. बाजारातील सर्वोत्तम परताव्याची जर आपण तुलना केली तर पुण्याचा 6,500 रुपयांचा उच्चांक एका बाजूला, तर शहादा बाजार समितीत 87 क्विंटल आवकेसह मिळालेला 5,861 रुपयांचा जबरदस्त दर दुसऱ्या बाजूला दिसून येतो. यासोबतच वरुड राजुरा येथे काबुली हरभऱ्याला 5,650 रुपयांचा चांगला दर मिळाला आहे. हे 3 मार्केट्स सध्या हरभऱ्यासाठी सर्वोत्तम परतावा देणारे केंद्र म्हणून पुढे आले आहेत. राज्यात अशाही काही बाजार समित्या आहेत जिथे हरभऱ्याची खरेदी विक्री अतिशय स्थिर आणि खात्रीशीरपणे सुरू आहे. भोकरदनमध्ये 5,300 रुपयांचा कमाल दर मिळाला, तर बार्शी आणि वरोरा, शेगाव या दोन्ही ठिकाणी दर 5,200 रुपयांच्या आसपास अगदी स्थिर राहिला आहे. वरोरा लोकल हरभऱ्यालाही तोच भाव मिळाला. हे आकडे आपल्याला सांगतात की बाजारात हरभऱ्याला आता एक भक्कम आधारभूत पातळी प्राप्त झाली आहे. बाजाराचं संपूर्ण चित्र समजण्यासाठी अगदी तळाच्या दरांचंही निरीक्षण करणं महत्त्वाचं असतं. सिन्नर, हिवरगावसारख्या बाजार समितीत जिथे केवळ 1 क्विंटलची आवक होती, तिथे हरभऱ्याचा भाव 5,000 रुपयांवर स्थिर राहिला आहे. याचा अर्थ असा की सध्याच्या परिस्थितीत हरभऱ्याचे दर सहसा 5,000च्या खाली जाताना दिसत नाहीत, जे एक प्रकारे मोठा दिलासा देणारा आहे. तूर आणि हरभरा या दोन्ही पिकांचे सविस्तर आकडे पाहिल्यानंतर आता भविष्यातील पीक विक्रीचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. कायम लक्षात ठेवण्यासारखा एक विचार आहे, माहिती हेच आधुनिक शेतकऱ्याचे सर्वात मोठे पीक आहे. आजच्या काळात फक्त शेतात घाम गाळणं पुरेसे नाहीये. बाजारातील आकड्यांवर बारीक लक्ष ठेवणं, ट्रेंड समजून घेणं हीच आपली खरी ताकद आहे. आणि या माहितीच्या शस्त्रानेच आपण बाजारातील अस्थिरतेवर मात करू शकतो. आजचे हे वाढते दर पाहून सर्वांनी एक महत्त्वाचा विचार करणे आवश्यक आहे. पुढचा निर्णय काय असायला हवा? सर्व माल आत्ताच विकायचा की दरांचा हा कल पाहून थोडा साठा राखून ठेवायचा? बाजाराची ही गती उद्याच्या आर्थिक नियोजनाला नक्कीच नवी दिशा देईल. हा निर्णय माहितीच्या मजबूत पायावर आधारित असला पाहिजे, हे नेहमी ध्यानात ठेवा. शेतकरी बांधवांनो, शेतावर उगवणारा हा सूर्य जसा नवी आशा घेऊन येतो, तशीच ही अचूक माहिती जीवनात आर्थिक प्रगतीची पहाट घेऊन येऊ शकते. बाजाराच्या या अंधारात पुन्हा कधीही चाचपडत राहू नका. असेच सविस्तर, अभ्यासपूर्ण आणि दररोजचे ताजे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आत्ताच शेतकरी ज्ञान या आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हे सखोल विश्लेषण आपल्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका.
पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विश्लेषणासोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि जय बळीराजा.